येत्या 22 जानेवारीला अयोध्येतील राम मंदिरात प्राण प्रतिष्ठापना सोहळा पार पडणार आहे। देशभरात असंख्य लोकांना या ऐतिहासिक दिवसाची प्रतीक्षा आहे। अयोध्येतील सोहळ्यासाठी 8,000हून अधिक पाहुण्यांना आमंत्रित करण्यात आलंय। या मंदिरात पूजा कशी होणार आहे, याचं वैशिष्ट्य काय, कोणत्या दिवशी कोणता कार्यक्रम, रामलल्लाचा प्राण प्रतिष्ठापना सोहळा कसा असणार आहे, या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मी तुम्हाला या व्हिडिओतून देणार आहे। त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। अयोध्येतील या राम मंदिराविषयी काही खास गोष्टी आधी जाणून घेऊयात। मंदिराच्या रचनेनुसार अयोध्येतील राम मंदिर हे भारतातील सर्वात मोठं मंदिर असणार आहे। मंदिराची रचना करणाऱ्या सोमपुरा कुटुंबानं याबद्दल माहिती दिली आहे। राम मंदिराचा पाया बांधण्यासाठी 2587 प्रादेशिक अशा पवित्र माती आणण्यात आलेल्या आहेत। राम मंदिराची रचना करणारे सोमपुरा कुटुंब जगभरातील 100हून अधिक मंदिर बांधण्यासाठी ओळखले जातात। यात सोमनाथ या मंदिराचाही समावेश आहे। मंदिराच्या बांधकामासाठी लोखंड किंवा पोलादाचा वापर करण्यात आलेला नाही। राम मंदिराचे परिपूर्ण बांधकाम हे दगडाचे आहे। राम मंदिर बांधण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या विटांवर श्रीराम असं कोरलं गेलंय। या 3 मजली मंदिराचं वैशिष्ट्य म्हणजे हे मंदिर पारंपरिक नागशैलीत बांधण्यात आलंय। या मंदिराच्या तळमजल्यावर श्रीरामाच्या जीवनाचे चित्रण करण्यात आलंय, तर पहिल्या मजल्यावर या राजस्थानी भरतपूर मधील गुलाबी वाळूच्या दगडानं बांधकाम करण्यात आलंय। या ठिकाणी श्रीरामाच्या भव्य दरबाराचं चित्रण करण्यात आलंय। या मंदिराची लांबी 380 फूट, रुंदी 250 फूट आणि उंची 161 फूट इतकी आहे। या मंदिराला एकूण 12 दरवाजे असतील। संपूर्ण भारतातील 150 नद्यांचं पवित्र पाण्यानं 5 ऑगस्टला मंदिराचा अभिषेक सोहळा पार पडला होता। तर मुख्य म्हणजे मंदिराच्या 2000 फुटाखाली पुरलेल्या टाइम कॅप्सूल मध्ये मंदिराची संपूर्ण माहिती, प्रभू रामाची माहिती आणि आरोग्याविषयी संबंधित माहिती कोरलेली एक तांब्याची पाटी आहे। भविष्यातील पिढ्यांसाठी ही माहिती जपण्यात आली आहे। अयोध्येत कोणत्या दिवशी काय कार्यक्रम आहे ते पाहूयात। 17 जानेवारीला श्रीरामाची मूर्ती मंदिर परिसरात आणण्यात आली। 18 जानेवारीला संध्याकाळी तीर्थपूजन, जलयात्रा, जलाधिवास आणि गंधाधिवास। 19 जानेवारीला सकाळी औषधाधिवास, केसराधिवास या अशा काही विधी असणार आहेत त्या केल्या जाणार आहेत। आणि 22 जानेवारीला प्राण प्रतिष्ठापना केली जाणार आहे। रामलल्लाचा प्राण प्रतिष्ठापना सोहळा कसा होणार आहे ते देखील पाहूयात। सकाळी 10:30 वाजता प्रमुख अतिथींचं आगमन होणार आहे। दुपारी 12:30 ते 1 मुख्य प्राण प्रतिष्ठा पूजा केली जाणार आहे। दुपारी 12:30 वाजता प्राण प्रतिष्ठा, महापूजा आणि महाआरती होणार आहे। तर दुपारी 1 ते 2:15 दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी, योगी आदित्यनाथ, मोहन भागवत, महंत नृत्यगोपाल दास यांचं संबोधन असणार आहे। दुपारी 2:30 ते रात्री 8 पर्यंत आमंत्रित पाहुण्यांना दर्शनाचा लाभ घेता येणार आहे। तर आपल्या सर्वसामान्यांसाठी हे मंदिर 22 जानेवारी नंतर खुलं होणार आहे। बाकी तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा। व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि जर तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।